नमस्ते, मी स्नेहा आणि तुमचं स्वागत करते आपल्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज मी ती काय बरेच जणांचे कमेंट्स राहतात बरेच जणांचे कमेंट्स राहतात की आमचे वॉशिंग मशीन मध्ये कपडे निघतच नाही, तुम्ही कसे धुता? मशीन घ्यायची तर कोणती घ्यायची? आरो प्लीज शांत बस बेटा। मशीन घ्यायची तर कोणती घ्यायची? तर गेल्या 10 वर्षापासून माझ्याकडे IFB ची मशीन आहे, जी आम्ही वापरतो। जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा आम्ही 2015 मध्ये लगेच दिवाळीमध्ये ती मशीन घेतली होती। तर ही तिचं आतापर्यंत काम नाही निघालं, फक्त एकदाच निघालं की एकदाच सगळे बटन कोणीतरी दाबून ठेवले, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला। शांत बस बेटा। त्याच्यामुळे त्याच्यात सगळा प्रॉब्लेम आला होता आणि मग ती मशीन 2015 मध्ये आम्ही मशीन घेतली होती आणि एकदा कोणीतरी त्याचे सगळे बटन दाबून ठेवले होते, त्याच्यामुळे ते बंद पडली, म्हणजे स्टार्टच नव्हती होत। तर मग आम्ही त्यांना बोलावलं आणि रिपेअर वगैरे करून घेतलं, कंपनीवालेच येतात आपल्याकडे। आणि त्याच्यानंतर माझी मशीन स्टार्ट झाली, जे जशी स्टार्ट झाली ना तर आता आम्हाला कोणतीच प्रॉब्लेम नाहीये। तेव्हापासून ती रेग्युलर शांत बस, तेव्हापासून ती ना कशी रेग्युलर सुरू आहे आणि डेली आम्ही वापरतो। कपडे पिडायला म्हणा हाताने धुतले तरी कपडे पिडायला यूज करतोय, म्हणजे पिडून निघता किंवा पाणी घेऊन निघतं, डायरेक्ट सुकून निघतं। जसं म्हटलं तसं तिला भरपूर सेटिंग आहे, 1 तास धुवा, 2 तास धुवा, किंवा गरम पाण्यात धुवायचे असले गरम पाण्यात धुते, तर थंड पाण्यात धुवायचे असले थंड पाण्यात, किंवा सेमी सॉलिड जरी असलं तरी आपण कपडे धुता येतात। आणि मी कपडे कसे धुते आणि मशीनमध्ये कसे निघते तर तुम्हाला दाखवते आणि सांगते। सगळ्यात आधी काय करते मी, जे कॉलर वगैरे निघत नाही ना त्याला हाताने धुवून घेते, घासून घेते साबण वगैरे लावून, आणि त्याच्यानंतर मशीनमध्ये लावते आणि मशीनमध्ये लावण्याची नंतर काय करते, तिला निरमा वगैरे टाकला की थोडंसं 15 मिनिट पाणी घेऊन ती फिरत होल्ड करते, म्हणजे बटन बंद करून ठेवते, म्हणजे 15-20 मिनिट जसं आपण निरमेत कपडे भिजू घालून ठेवतो ना मुरतात, तशा पद्धतीने कपडे म्हणजे भिजले जातात व्यवस्थित। आणि पुन्हा बटन स्टार्ट करते, बटन स्टार्ट केल्यानंतर ते ऑटोमॅटिक ज्या रुटीन मध्ये असते ना त्याच रुटीन मध्ये आरो शांत बसून बेटा मशीन फिरायला सुरुवात होते आणि आपले कपडे जसे ज्या टायमिंगला लावलं ना त्याच टायमाला धुवून वगैरे मस्त स्वच्छ। शांत बस। चला तर मग तुम्हाला सांगतेस मी कपडे वगैरे कसे धुते आणि मशीनमध्ये निघतात तर कसे निघतात। आज मी काय केलं की सगळेच कपडे धुवायला घेऊन बसले, आणि मुलांचे वगैरे होते, काही शाळेचे होते, काही कॉलरचे वगैरे होते, म्हणजे आमच्या आहोंचे पण कपडे होते जे मला धुवायचे होते म्हणून शर्ट वगैरे, म्हणून मग मी इकडे धुत बसलेले। हलकीशी साबण लावून घ्यायची, किंवा तुम्ही डायरेक्टही निरम्यात टाकता, असे भिजून घातले की इकडे घासून वगैरे घ्यायचं। जर आपण भिजायला कपडे घालतो समजा निरम्यामध्ये, तरी मग तुम्ही काय करायचं, साबण न लावता थोडंसं हलकं ब्रशनी घासून घ्यायचं आणि मशीनमध्ये लावून द्यायची, किंवा असं साबण लावून पण घासू शकता, थोडीशी लावायची, कारण नंतर मशीनमध्ये तर आपण निरमा टाकतच राहतो किंवा लिक्विड पण टाकतो। त्याच्यामुळे काय करते मी, आपलं बाकीचं काम तर मशीन हलकंच करते, समजा कपडे पिडायचं, धुवायचं आणि पुन्हा त्याला सुकून काढायचं, म्हणजे आपण वाळवायलाही गेलो तर इतकं कपडे पिडून त्याच्यानंतर वाळवायची मेहनत आपली वाचते आणि पिडायची मेहनत वाचते। त्याच्यामुळे मला असंही काम करायचं पडलंय ना तरी मग मी करते, नुसतं हाताने साबण लावून घ्यायची आणि 1-2 ब्रश मारले आणि त्याच्यातला मडही निघतो, आणि म्हणजे ते हलका मड होतो आणि मशीनमध्ये पटपट फिरल्या जातं। आणि जो काही एक्स्ट्राचा मड राहतो आपल्याकडून राहिलाही असला, किंवा साबणीचा फेस राहतो, साबणीचा चिकटपणा त्याला जो राहतो लागलेला, जास्त पांढरे डाग पडतात निरम्याचे वगैरे जास्त प्रमाणात असलं की, किंवा साबणीचे डाग पडतात कपड्यावर, ते तसं काही पडत नाही। म्हणून मी काय करते, जितकाही वेळ भेटला ना म्हणजे पटकन असं ब्रश लावून हलक्या साबणीने घासून घेते आणि त्याच्यानंतर सगळे कपडे नेऊन मशीनमध्ये धुवायला लावते। मग बाकीचं जे काही राहिलेलं काम राहतं, कपडे पिडायचे समजा, सुकवायचं, ते सगळं काम मशीन करते। पण त्यापूर्वी तुम्हाला वाटत असेल ही काही असं डबल मेहनतीचं काम करते, डायरेक्ट मशीनमध्ये लागलं तरी निघतात, पण इतकेही कपडे मशीनमध्ये निघत नाही जास्त प्रमाणात। आणि जर नुसते हलके कपडे असले डेली आपण घालतो आणि मडत नाही, जे घरातच राहतात माणसं, बाहेर जायचं काम पडत नाही किंवा माती काम करायचं काम पडत नाही, त्याचे डायरेक्टलीही कपडे लावले ना तरी पण निघतात, ज्याच्यात धूळ वगैरे असली किंवा माती असली तशा प्रकारचे कपडे असले ना की धुवायला सोपे जातात। सपोज बेडशीट असली किंवा चादर वगैरे असली, तिला लावून दिलं ना तरी पण त्याच्यात जो काळा कुट्टसा मड राहतो, धूळ वगैरे साचली राहते, ती मशीन फिरवून मस्त काढते, त्याला मग हाताने धुवायची गरज पडत नाही। आणि असे जे कपडे राहतात ना त्याला नुसतं हलका असा ब्रश लावून धुवून घ्यायचे। चला तर इकडे माझे कपडे वगैरे धुवून झाले, भरपूर टोपलंभर कपडे होते इकडे मस्त। आता तुम्हाला दाखवतेस मी काय करते।
बटन इकडे ऑन करायच्या पूर्वीच कपडे वगैरे मशीनमध्ये टाकून द्यायचे. नंतर इकडे स्विच ऑन वगैरे करून घ्यायचा आणि दुसऱ्या याच्यामध्ये कसं निरमा वगैरे टाकून घ्यायचं आणि मशीन स्टार्ट करून घ्यायची. मशीन स्टार्ट केल्याच्या नंतर 15 मिनिट फिरू द्यायची. 15 मिनिटानंतर मशीनचं बटन बंद करायचं आणि कपडे 15 मिनिट वगैरे असं मुरू द्यायचे आणि नंतर तुम्हाला वाटलं की 5 मिनिट 10 मिनिट जितके वेळ ठेवायचं तितके वेळ ठेवायचं आणि नंतर पुन्हा मशीनची बटन इकडे स्टार्ट करून द्यायची. म्हणजे आपले कपडे पुन्हा रुटीनमध्ये येतात. इकडे मी 52 मिनिटावर लावलेले आहे. जेमतेम 1 तासापर्यंत कपडे मस्त छान धुवून निघतात. आणि क्विक जर एकदम फास्ट लागत असेल तर तुम्ही 33 मिनिटवर पण लागतात. तुम्ही त्याच्यावर पण धुवू शकता. 2दा पाणी घेते कपडे धुवायला आणि एकदा पिळून काढते आणि याच्यामध्ये पण 2दा पाणी घेऊन एकदा कपडे पिळायला घेऊन असं 3दा पाणी घेऊन ती आपले कपडे धुवून घेते मशीन. समजा इकडे असं निरमा याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि नंतर मशीन स्टार्ट करायची आणि आपले कपडे धुवून मस्त इकडे चकाचक होतात. इकडे माझे कपडे धुवून वगैरे झाली, मस्त सुकून निघाली, छान स्वच्छ असे कपडे निघाले. चला आता वाढून देते आणि दुपारची कामं पण आटपते घेते, कारण हे शेवटचं काम होतं माझं कपडे धुवायचं. त्याच्यानंतर मुलांना पण आणायचं होतं शाळेमधून आणि नंतर जेवण वगैरे करायचे राहतात. इकडे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.